न्यायबोधिनी तर्कसंग्रह. न्यायबोधिनीमध्ये काल आपण प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण बघितलं, बरोबर. लक्षण केलं होतं इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. हे जन्य प्रत्यक्षाचं लक्षण आहे. परंतु जन्य प्रत्यक्ष आणि नित्य प्रत्यक्ष, ईश्वराचं प्रत्यक्ष, जीवाचं प्रत्यक्ष. जीवाचं प्रत्यक्ष जन्य आहे, इंद्रियाचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान नित्य आहे. दोन्हीचं साधारण लक्षण केलं होतं एक ज्ञानाकरणकम ज्ञानम प्रत्यक्षम. आणि त्या प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले होते. एक आहे निर्विकल्पक प्रत्यक्ष आणि एक आहे सविकल्पक प्रत्यक्ष, बरोबर. आता निर्विकल्पक प्रत्यक्ष म्हणजे काय आणि सविकल्पक प्रत्यक्ष म्हणजे काय, त्या प्रत्येकाचं लक्षण करायचं आहे. तर त्यात पहिलं आहे निर्विकल्पक प्रत्यक्ष. त्याचं लक्षण करतात मूळमध्ये तत्र निष्प्रकारकम ज्ञानम निर्विकल्पकम. ठीक. निष्प्रकारकम म्हणजे ज्याच्यामध्ये, ज्या ज्ञानामध्ये प्रकार नाही असं जे ज्ञान, त्याला म्हणायचं काय, निर्विकल्पक ज्ञान किंवा निर्विकल्पक प्रत्यक्ष. म्हणजे हे काय असतं बा प्रकार, तर लक्ष द्या. प्रकार म्हणजे विशेषण. प्रकार म्हणजे काय, विशेषण. ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले, निर्विकल्पक, सविकल्पक. सविकल्पक जे ज्ञान असतं त्या ज्ञानामध्ये एक विशेषण असतं, एक विशेष्य असतो आणि एक संसर्ग असतो. किती झाले, तीन. तिघाला विषय करणारं जे ज्ञान त्याला म्हणतात सविकल्पक ज्ञान. विशेषण म्हणजेच प्रकार, बरोबर. समजा उदाहरणार्थ ज्ञान झालंय अयम घट. काय ज्ञान आहे जी, हे सविकल्पक ज्ञान आहे. यामध्ये एक विशेष्य आहे, एक प्रकार आहे. तर प्रकार म्हणजे विशेषण कोण, घटत्व हा प्रकार आहे आणि घट हा काय आहे, विशेष. आणि घटत्वाचा संबंध तो देखील या ज्ञानाचा काय आहे, विषय आहे, बरोबर. समजा उदाहरण दुसरं ज्ञान घ्या, आणखी उदाहरण घटवत भूतलम. काय ज्ञान आहे जी, घटवत भूतलम. घट वाल भूतल आहे. तर घट आणि भूतल आहे की नाही. तर हे जे ज्ञान झालंय घटवत भूतलम, सविकल्पक ज्ञान आहे. या ज्ञानाचा विषय घट पण आहे, भूतल पण आहे. आणि घट भूतलाचा जो सन्निकर्ष तो देखील या ज्ञानाचा काय आहे, विषय आहे. लक्षात आलं की नाही. मग इथं प्रकार कोण आहे, घट, बरोबर आहे. घटवत भूतलम या ज्ञानामध्ये प्रकार कोण आहे, घट. प्रकारता कुठे, घटाच्या ठिकाणी आहे. विशेष्य कोण आहे, भूतल. घटवत भूतलम ज्ञान आहे, तर विशेष्य कोण आहे, भूतल. विशेषता कुठे आहे, भूतलाच्या ठिकाणी. आणि घट आणि भूतल यांचा जो सन्निकर्ष, कोणता, संयोग, तो सुद्धा या सविकल्पक ज्ञानाचा काय आहे, विषय आहे, बरोबर आहे की. बघा कुठं पण ज्ञान हे विषयी असतं. ज्ञान काय असतं, विषयी. आणि त्याचा काय असतो, विषय, बरोबर आहे की नाही. मग त्या विषयाचं निरूपक असतं कोण, ज्ञान. विषयाचं काय असतं, निरूपक. मग सविकल्पक ज्ञानाची विषयता तीन प्रकारची झाली. प्रकारताख्य विषयता, विशेषताख्य विषयता, संसर्गताख्य विषयता. प्रकारताख्य मतलब, आख्य मतलब नावाची, प्रकारता हे आहे नाव जिचं, प्रकारता वाली, प्रकारता रूप विषयता. मग प्रकारताख्य विषयतेचं निरूपक कोण आहे, ज्ञान. घटवत भूतलम इत्याकारक ज्ञान. लक्षात आलं की नाही, लक्षात देऊ राहिलं की नाही. कसं ज्ञान आहे हे, प्रकारताख्य विषयता निरूपक ज्ञान आहे.
काय काय ज्ञान आहे. तसंच आणखीन कसं हे ज्ञान आहे? संसर्गताख्य विषयता निरूपक हे ज्ञान आहे. काय काय निरूपक हे ज्ञान आहे. बरोबर आहे की नाही? पुन्हा आणखीन कसं हे ज्ञान आहे? विशेषताख्य विषयता निरूपक हे ज्ञान आहे. बरोबर. प्रकारता नावाची जी विषयता त्या विषयतेचं निरूपक ज्ञान आहे. संसर्गताख्य विषयता तिचंही निरूपण करणारं हे ज्ञान आहे. आणि विशेषताख्य विषयता याचंही निरूपण करणारं हे ज्ञान आहे. कोणतं ज्ञान? घटवत. एवढं लक्षात आलं की नाही? आता चला, समजा आता ज्ञान झालं आहे किंचित इदम. काय ज्ञान झालं? काहीतरी आहे, काय कळलं नाही. किंचित इदम. मग या ज्ञानामध्ये कोण प्रकार आहे सांगा बरं. जसं अयम घट या ज्ञानामध्ये घटत्व काय आहे? प्रकार. अयम पट या ज्ञानामध्ये प्रकार कोण आहे? पटत्व. अयम मठ या ज्ञानामध्ये प्रकार कोण आहे? मठत्व. तसं किंचित इदम या ज्ञानामध्ये कोणी प्रकार आहे का? नाही आहे. पण ज्ञान आहे ना हे. आता या ज्ञानाला तुम्ही सप्रकारक ज्ञान म्हणणार का निष्प्रकारक ज्ञान म्हणणार? निष्प्रकारक ज्ञान म्हणणार, ज्याच्यामध्ये प्रकारता भासित होत नाही, असं हे ज्ञान आहे. आणि असं जे निष्प्रकारक ज्ञान असतं त्यालाच निर्विकल्पक ज्ञान असं म्हणतात. काय म्हणतात जी? निर्विकल्पक ज्ञान, निर्विकल्पक प्रत्यक्ष. लक्षात आला विषय? आता पहा पुस्तकात न्यायबोधिनी. तत्र निष्प्रकारकम ज्ञानम निर्विकल्पकम, ही मूळची पंक्ती झाली. बरोबर ना? पुढे तल्लक्षयती तत्र निष्प्रकारकम इते. निर्विकल्पक ज्ञानाचं लक्षण करत आहे मूळ ग्रंथकार. तत्र निष्प्रकारकम ज्ञानम इत्यादी पंक्तीच्या पुढे पहा. प्रकारता शून्य ज्ञानत्वम एव निर्विकल्पकत्वम इत्यर्थः. बोला. प्रकारता शून्य ज्ञानत्वम एव निर्विकल्पकत्वम. मूळ मध्ये लक्षण केलं आहे निष्प्रकारकम ज्ञानम. त्याचा अर्थ काय झाला? प्रकारता रहित ज्ञान. तेच लक्षण या भाषेत दिलं. कसं? प्रकारता शून्य. प्रकारता रहित म्हणा, निष्प्रकारक म्हणा, प्रकारता शून्य म्हणा, अर्थ साऱ्यांचा एकच आहे. काय लक्षण म्हणलं? प्रकारता शून्य ज्ञानत्वम निर्विकल्पक ज्ञानस्य लक्षणम. बोला. प्रकारता शून्य ज्ञानत्वम निर्विकल्पक ज्ञानस्य लक्षणम. एव हे लक्षण घटक नाही. प्रकारता शून्य ज्ञानत्वम निर्विकल्पकत्वम. बोला. प्रकारता शून्य ज्ञानत्वम निर्विकल्पकत्वम. लक्षात आलं की नाही? निर्विकल्पकत्व किंवा निर्विकल्पक ज्ञानस्य लक्षणम. ठीक, ध्यान द्या. म्हणजे का हो, काही गोष्टी अशा आहेत की त्या सविषयक असतात. म्हणजे त्याचा काही काही विषय हा असतोच. जसं ज्ञान म्हटलं की त्याचा काही काही विषय असलाच पाहिजे. इच्छा म्हटलं की विषय असलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? अभाव म्हटलं की त्याचा प्रतियोगी हा असतोच. तसं इथं ज्ञान आहे की नाही? त्याचा विषय पाहिजे. आणि विषयता 3 प्रकारची आहे. आणि निष्प्रकार निर्विकल्पक ज्ञानामध्ये तर 3 प्रकारची विषयता नाही. ज्ञानाला तर विषय असला पाहिजे. विषय असल्याशिवाय ज्ञान कसं काय? ज्ञान म्हटलं की त्याचा काय विषय? काहीतरी विषय असलाच पाहिजे, आहे की नाही? आणि निष्प्रकारक ज्ञानामध्ये तर कोणतीच विषयता नाही. कसं काय तुम्ही याला ज्ञान म्हणणार? त्या उत्तर देत आहेत की निर्विकल्पक ज्ञानामध्ये भले 3 प्रकारची विषयता नाही आहे, पण 4थीच कोणती तरी काय आहे? विषयता आहे. आलं लक्षात? पंक्ती पहा. निर्विकल्पके चतुर्थी विषयता स्वीक्रियते. सापडलं? निर्विकल्पक ज्ञानामध्ये कोणती विषयता स्वीकार केली जाते? 4थी. म्हणजे 3ला सोडून म्हणजे कोणती? प्रकारताख्य विषयता, संसर्गताख्य विषयता आणि विशेषताख्य विषयता. या 3 सोडून 4थी कोणती तरी आहे. काय? विषयता. म्हणजे 4थी विषयता कशी असते, ती कोणती आहे वा? लिहा एक पंक्ती.
ठीक आहे ना. त्रिविध विषयता भिन्ना, त्रिविध विषयता भिन्ना या विषयनिष्ठा, विषयनिष्ठा ज्ञानीय विषयता, ज्ञानीय विषयता सा चतुर्थी विषयता, सा चतुर्थी विषयता. तन्निरूपक ज्ञानत्वम, तन्निरूपक ज्ञानत्वम निर्विकल्पकत्वम. झालं जी, ध्यान द्या. चतुर्थी विषयता, त्रिविध विषयता भिन्ना, तीन प्रकारची जी विषयता सांगितली ना तिच्यापासून भिन्न भिन्ना या जी अशी विषयनिष्ठा, विषयाच्या ठिकाणी किंचित काहीतरी आहेच ना पुढं, मग ते विषयाच्या ठिकाणी राहणारी काय ज्ञानीय विषयता. ज्ञानीय विषयता म्हणजे ज्ञान निरूपित विषयता, ज्ञानाची विषयता, सा चतुर्थी, तिला म्हणायचं चतुर्थी विषयता. लक्षात आलं. आणि अशा प्रकारची जी चौथी विषयता आहे तिचं निरूपण करणारं जे ज्ञान त्याला आम्ही म्हणतो काय, निर्विकल्पक ज्ञान. लक्षात आलं. पंक्ती न्यायबोधिनी बघा. निर्विकल्पके चतुर्थी विषयता स्वीक्रियते. ठीक आहे ना. पुढे न तू त्रिविध विषयता मध्ये कापि तत्रास्ती. सापडलं. न तू म्हणजे काय, त्रिविध विषयतामध्ये तीन प्रकारची विषयता सांगितली ना, त्यापैकी कापी कोणती सुद्धा तत्र न असती. त्या निर्विकल्पक ज्ञानामध्ये त्या तिन्हीपैकी एकही विषयता नसते. अतः म्हणून आपल्याला लक्षण करता येऊ शकतं काय, विशेषता शून्य ज्ञानत्वम किंवा संसर्गता शून्य ज्ञानत्वम इत्यपि लक्षणम संभवती. हे पण लक्षण होऊन जाईल कशाचं, निर्विकल्पक ज्ञानाचं. कारण मग आता निर्विकल्पक ज्ञानाचे किती लक्षण झाले, तीन. कोणकोणते, प्रकारता शून्य ज्ञानत्वम एक, निर्विकल्पकत्वम किंवा निर्विकल्पक ज्ञानस्य एक झालं. कोणतं, प्रकारता शून्य ज्ञानत्वम. पुन्हा दुसरं विशेषता शून्य ज्ञानत्वम निर्विकल्पकत्वम किंवा संसर्गता शून्य ज्ञानत्वम निर्विकल्पकत्वम. तर तीन लक्षण बनले. कारण तिन्ही प्रकारची विषयता जर त्याच्या ठिकाणी नसते, त्याच्यात नसते, तर तिन्ही रहित आहे, तर वेगवेगळे तीन लक्षण बनले. मग कशाचे, निर्विकल्पक ज्ञानाचे. कळला निर्विकल्पक ज्ञान. मग उदाहरण काय दिलं त्याचं, यथा किंचित इदं, काहीतरी आहे. कळलं. चला आता पुढे प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन प्रकार केले होते. कोण कोण, निर्विकल्पक प्रत्यक्ष, सविकल्पक प्रत्यक्ष. तर निर्विकल्पकाचा विचार झाला, त्याचं लक्षण कळलं, उदाहरण कळालं. आता सविकल्पक ज्ञानाचं लक्षण. चला. सप्रकारकं ज्ञानं सविकल्पकं यथा डित्थोऽयं ब्राह्मणोऽयं श्यामोऽयं इति. स बस त्याचे विरोधी. सप्रकारकम त्याच्यामध्ये प्रकार रहित होतं, याच्यामध्ये प्रकार युक्त आहे. बस एवढंच. मग सप्रकारकम प्रकाराने युक्त जे ज्ञान, विशेषणाने युक्त जे ज्ञान, त्याला म्हणायचं काय, उदाहरण डित्थोयम अयम डित्थ. डित्थ शब्दाचा अर्थ काय होतो, लाकडाचा बनवलेला व्यक्ती आहे की नाही. मग तिथं प्रकार कोण आहे, डित्थत्व प्रकार आहे आणि विशेष्य डित्थ आणि दोन्हीचा संसर्ग आहे की नाही. तिन्हीला विषय करणार हे ज्ञान झालं की नाही. बर. उदाहरण दुसरं दिलं कोणतं, ब्राह्मणोयम. त्यात विशेष्य कोण आहे, जसा प्रश्न तसं उत्तर पाहिजे. मनात काहीतरी उत्तर द्यायची, काहीतरी बोललं म्हणून काहीतरी उत्तर द्यायचं असं नाही. अगोदर प्रश्न ऐकून घ्यायचा, नंतर उत्तर द्यायचं. विचार प्रश्न काय होता, विशेष्य कोण आहे. तुम्ही उत्तर काय दिलं, प्रकार.
कळलं की नाही? तर विशेष्य कोण आहे? ब्राह्मण. नक्की? हा, सांगा बरं मग आता, विशेष्य कोण आहे? ब्राह्मण आहे. आणि प्रकार ब्राह्मणत्व, आणि दोन्हीचा संसर्ग. कळलं? तसेच श्यामोयम, यामध्ये आहे की नाही संसर्ग कोण? श्यामत्वाचा. विशेष्य श्याम, प्रकार विशेषण श्यामत्व. बरोबर आहे, विशेषण श्यामत्व आहे आणि विशेष्य श्याम, आणि दोन्हीचा संसर्ग. कळलं की नाही? चला, न्यायबोधिनी पहा. सविकल्पकम लक्षयति सप्रकारकम इति. झालं? सविकल्प ज्ञानाचं लक्षण करत आहे सप्रकारकम इत्यादी पंक्तीच्या. ठीक, पुढे पहा. विषयताया ज्ञान निरूपितत्वात् ज्ञानस्य विषयता निरूपकत्वेन प्रकारता निरूपक ज्ञानत्वं सविकल्पकस्य लक्षणं. ध्यान द्या आता. विषयता आहे की नाही? ध्यान द्याची. विषयता कळली? 3 प्रकारची विषयता. त्या विषयतेचं निरूपण करणारं कोण आहे? ज्ञान. ज्ञान आणि विषयता यांच्यात निरूप्य निरूपक भाव आहे. ज्ञानाने निरूपित आहे विषयता. काय? ज्ञानाने निरूपित आहे विषय. अर्थात त्या विषयतेचं निरूपक झालं कोण? ज्ञान. कारण एक निरूपित असेल तर एक निरूपक असेल. निरूपण करणारा निरूपक, आणि जे निरूपित होतं त्याला म्हणायचं निरूपित. आहे की नाही? हा, मग आता या ठिकाणी विषयता ही काय आहे? निरूपित. आणि त्या विषयतेचं निरूपण करणारा कोण आहे? ज्ञान. आहे की नाही? लक्षात आलं? मग तेच दिले बघा. विषयताया ज्ञान निरूपितत्वात. विषयता ही कशी असते? ज्ञानाच्या द्वारे निरूपित असते. सरळ आहे. समजा उदाहरणार्थ तुम्ही म्हणाला तिकडे 10-5 लोकांचं, हो ऐका ऐका, काय मला ज्ञान झालं. काय बोललात? मला ज्ञान झालं. ते लोक म्हणजे अरे ठीक आहे, तुला ज्ञान झालं बाबा, पण कशाचं ज्ञान झालं ते सांग की. म्हणजे त्या ज्ञानाचा विषय काय आहे? अर्थात ज्ञान निरूपित विषयता कुठं आहे ते सांग. कशाचं ज्ञान झालं? घटाचं, कपटाचं, गमटाचं, नेमकं तुला ज्ञान झालं ते कशाचं? कळलं की? ज्ञानाचा कोणीतरी काय असतो? अर्थात ज्ञान निरूपित असते कोण? विषयता. विषयाच्या ठिकाणी राहणारी विषयता, विषयता रूप धर्म. लक्ष झालं? पंक्ती पहा. विषयताया हा ज्ञान निरूपितत्वात. लागलं एवढं? आणि त्यामुळे ज्ञानस्य विषयता निरूपकत्वेन. मग ज्ञान कसं झालं? विषयतेचं निरूपक. ध्यान द्यायची. ज्ञान कसं आहे? विषयतेचं निरूपक. आहे की नाही? आणि विषयता कशी आहे? ज्ञानाने निरूपित आहे. तर ज्ञानाने निरूपित जी ती विषयता, आणि त्या विषयतेचं निरूपक जे ते ज्ञान. कळलं अर्थ? पंक्ती पहा. विषयताया ज्ञान निरूपितत्वात् ज्ञानस्य विषयता निरूपकत्वेन. ज्ञान हे विषयतेचं निरूपक असल्याने. मग आता आपल्याला लक्षण करता येईल. आहे की नाही? आणि विषयता किती प्रकारची आहे? 3 प्रकारची. आहे की नाही? प्रकारता, संसर्गता, विशेषता. मग प्रकारता त्याचंही निरूपण करणारं ज्ञानच आहे. संसर्गता याचंही निरूपण करणारं ज्ञानच आहे. आणि विशेषता याचंही निरूपण करणारं कोण आहे? ज्ञान. इथं सुद्धा 3 लक्षण बनतील. कसं? प्रकारता निरूपक ज्ञानत्वम. बोला. निरूपक ज्ञानत्वम सविकल्पक ज्ञानस्य लक्षणं. तसं दुसरं काय बनेल बरं? संसर्गता निरूपक ज्ञानत्वम सविकल्पक ज्ञानस्य लक्षणं. आहे की नाही? काय काय? संसर्गता निरूपक ज्ञानत्वम. आणखी काय बनेल? विशेषता निरूपक ज्ञानत्वं सविकल्पक ज्ञानस्य लक्षणं. कळलं? पंक्ती पहा. प्रकारता निरूपक ज्ञानत्वं सविकल्पकस्य लक्षणं. बरोबर? एवं विशेषता निरूपक ज्ञानत्वं. हे पण एक लक्षण म्हणतात. संसर्गता निरूपक ज्ञानत्वं इत्यपि लक्षणं संभवति. हे पण लक्षण होईल. आता सविकल्पकाचे सुद्धा किती लक्षण झाले? 3. कोण कोण? बोला.
प्रकारता निरूपक ज्ञानत्वं सविकल्पकस्य लक्षणं पुन्हा विशेषता निरूपक ज्ञानत्वं सविकल्पकस्य लक्षणं पुन्हा विशेषता निरूपक ज्ञानत्वं सविकल्पकस्य लक्षणं. तिकडे 3 म्हणले होते ना, इकडे 3. ठीक, चला पुढे. उदाहरणं यथा इति उदाहरण दिले बघा. पहिलं उदाहरण काय दिलंय? डित्थोयम. दुसरं उदाहरण ब्राह्मणोयम. तिसरं उदाहरण शामोयम. बघा, डित्थोयम यामध्ये प्रकार कोण आहे सांगा? डित्थत्व काय आहे? प्रकार. आणि विशेष्य कोण आहे? डित्थ. विशेष्य कोण आहे? कसा डित्थ? अयम. ज्ञान काय झालंय? अयम डित्थ. अयम म्हणजेच इदम आहे की नाही? मग इदंत्वावच्छिन्न विशेषता झाली. डित्थ विशेष आहे ना, तो विशेष डित्थ कसा? इदंत्वाने युक्त. मग इदंत्वावच्छिन्न विशेषता काय जी? इदंत्वावच्छिन्न विशेषता. त्याने निरूपित प्रकारता कुठे? डित्थत्वाच्या ठिकाणी. मग कसं झालंय ज्ञान? इदंत्वावच्छिन्न विशेषता निरूपित डित्थत्व प्रकारक ज्ञान. काय जी? इदंत्वावच्छिन्न विशेषता निरूपित डित्थत्व प्रकारक ज्ञान. आहे की डित्थत्व आहे प्रकार ज्याच्यामध्ये असं ज्ञान. डित्थत्व प्रकारक ज्ञान म्हणा किंवा डित्थत्व प्रकारता शाली ज्ञान म्हणा, अर्थ दोन्हीचा एकच आहे. ध्यान द्या, डित्थोयम या ज्ञानाला काय बोलता येईल बरं आपल्याला? इदंत्वावच्छिन्न विशेषता निरूपित डित्थत्व प्रकारताशाली ज्ञानम. बरोबर आहे की नाही? कारण विशेषता आणि प्रकारता यांच्यात काय असते? निरूपक भाव असतो. कळलं की नाही? चला, त्याचप्रमाणे उदाहरण घेतलं दुसरं. समजा ब्राह्मण, तर ब्राह्मण अयम अयम ब्राह्मण. इथं सुद्धा काय बोलता येईल आपल्याला? इदंत्वावच्छिन्न विशेषता निरूपित ब्राह्मणत्व प्रकारक शाली ज्ञान. हा, पुन्हा इदंत्वावच्छिन्न विशेषता निरूपित ब्राह्मणत्व प्रकारशाली ज्ञानम. है की नाही? ब्राह्मणत्व प्रकारताशाली ज्ञानम. बरोबर आहे की नाही? अयम घट हे ज्ञान झालं, त्याला काय बोलता येईल? इदंत्वावच्छिन्न विशेषता निरूपित घटत्व प्रकारशाली ज्ञानम. अयम घटः इत्याकारक ज्ञानम. लक्षात आलं जी? घटवत भूतलम हे बोलायचंय आता. काय जी? घटवत भूतलम. याला काय बोलता येईल बरं? भूतलत्वावच्छिन्न विशेषता निरूपित घटत्वावच्छिन्न किंवा घटत्व प्रकार. घटत्व नाही, घट प्रकारताशाली ज्ञानम. इथं प्रकार कोण आहे? घट आहे, घटत्व नाही. ज्ञान काय आहे? घटवत भूतलम. केवळ अयम घट असं ज्ञान असेल तर घट विशेष्य घटत्व प्रकार. परंतु इथं ज्ञान कसं आहे? घटवत भूतलम. म्हणून विशेष्य कोण? भूतल. प्रकार कोण? घट. काय बोलता येईल? भूतलत्वावच्छिन्न विशेषता निरूपित घट प्रकारताशाली ज्ञान. ध्यान द्या जी. पुन्हा बोला एकदा, लक्ष द्या. अजून वाढवायचंय, लक्ष दिलं तरच कळलं ना. पुस्तकात कशाला वाचायचं? हा, बोला. भूतलत्वावच्छिन्न विशेषता निरूपित घट प्रकारताशाली ज्ञान. घट प्रकारताशाली ज्ञान. घट आहे त्यात प्रकार, पण घट प्रकार सुद्धा कसा आहे बरं? घटत्वावच्छिन्न घट प्रकार आहे की नाही? घटत्वासहित घट प्रकार आहे ना. मग घटत्वावच्छिन्न प्रकारता असं म्हणा किंवा घटत्वावच्छिन्न घट प्रकारता म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच. मग बोला पुन्हा. भूतलत्वावच्छिन्न विशेषता निरूपित घटत्वावच्छिन्न घटत्वाशाली ज्ञानम किंवा घटत्वावच्छिन्न घट. कारण घटत्वाने अवच्छिन्न घटत असतो.
घटत्वावचिन्न घट प्रकारताशाली ज्ञानम. बोला पुन्हा. भूतलत्वावच्छिन्न विशेषता निरूपित घटत्वावच्छिन्न घट प्रकारताशाली ज्ञानम. कळलं. पंक्ती पहा. उदाहरणम यथा इति हेच ना. इदंत्वावच्छिन्न विशेषता निरूपित डित्थत्व आहे ना. डित्थत्व प्रकारताशाली ज्ञानम. डित्थो अयम डित्थ डित्थोयम इत्याकारक ज्ञान. तसेच इदंत्वावच्छिन्न विशेषता निरूपित ब्राह्मणत्व प्रकारताशाली ज्ञानम. कोणतं ज्ञान. ब्राह्मणोयम इत्याकारक ज्ञान. ज्ञानम च सविकल्पकम इत्यर्थ. हे सारं कोणतं ज्ञान झालं. सविकल्पक ज्ञान. तर दोन ज्ञान कळाली जी. निर्विकल्पक ज्ञान, सविकल्पक ज्ञान. ठीक आहे. चला पुढे. आता हे झालं ज्ञानाचे प्रकार झाले ना. तर प्रमा किती आहेत. चार. कोण कोण. प्रत्यक्ष, अनुभूती, उपलब्धी, शाब्द. बरोबर. त्यापैकी जी प्रत्यक्ष प्रमा आहे की नाही. प्रत्यक्ष प्रमाण. तिचं करण कोण. प्रत्यक्ष प्रमाण. कोण आहे ते प्रत्यक्ष प्रमाण. इंद्रियाधिक. इंद्रिय हे काय आहे. प्रत्यक्ष प्रमाण आहे. कशाचे प्रमाण आहे. कशाचे करण आहेत. इंद्रिय. प्रत्यक्ष ज्ञान. त्या प्रत्यक्ष ज्ञानाचं काय लक्षण केलं आहे. इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रिय आणि अर्थ यांच्या सन्निकर्षापासून जे ज्ञान उत्पन्न होतं त्या ज्ञानाला काय म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञान. लक्षात आलं. मग म्हणे का हो इंद्रिय आणि अर्थ यांच्या सन्निकर्षापासून ज्ञान उत्पन्न होतं ते प्रत्यक्ष आहे. काही हरकत नाही. पण इंद्रिय आणि अर्थ यांचा जो सन्निकर्ष आहे तो कोणकोणता आहे. किती प्रकारचा आहे ते तुम्ही सांगितलं. म्हणून आता तो सन्निकर्ष सांगतात किती प्रकारचा आहे. चला पुढे. किती प्रकार सन्निकर्ष आहे. बघा मूळमध्ये. प्रत्यक्ष ज्ञान हेतु इंद्रियार्थ सन्निकर्ष षड्विध. प्रत्यक्ष ज्ञान हेतु इंद्रियार्थ सन्निकर्ष षड्विध. संयोग संयुक्त समवाय संयुक्त समवाय संयुक्त समवेत समवाय संयुक्त समवेत समवाय 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 समवेत समवाय समवेत समवाय विशेषण विशेष भावश्च. विशेषण विशेष भावश्च. काल सरळ आहे. प्रत्यक्ष ज्ञानला कारण इंद्रिय आणि अर्थाचा सन्निकर्ष किती प्रकारचा आहे. कोण कोण. संयोग संयुक्त समवाय संयुक्त समवेत समवेत समवाय समवाय समवेत समवाय विशेषण विशेष. कळालं. वहीवर लिहा. एक पेज घ्या. घेतलं. या पहिल्या ओळीवर सुरुवातीला ग्राहक. ग्राहक. त्याच ओळीवर मध्यभागी लिहा विषय. त्याच ओळीवर पुढे लिहा एक मिनिट. आता जे विषय लिहिलं ना ते विषयाच्या जागेवर लिहा सन्निकर्ष. सन्निकर्ष. विषय कट करा. मग त्याच वेळेवर पुढे लिहा काय विषय. काय काय झालं. एका वेळेस ग्राहक सन्निकर्ष विषय. बरोबर. तर सन्निकर्ष याच्या खालच्या ओळीवर लिहा. सन्निकर्ष शब्दाच्या खाली संयोग. त्याच्या खाली लिहा संयुक्त समवाय. त्याच्या खाली लिहा संयुक्त समवेत समवाय. संयुक्त समवेत समवाय. त्याच्या खाली लिहा समवाय. त्याच्या खाली लिहा समवेत समवाय. त्याच्या खाली लिहा विशेषण विशेष भाव.
बरोबर. चला आता विषय जो शब्द होता ना त्याच्या खाली लिहा संयोगच्या लाईन मध्ये आणि विषयाच्या खाली घटादी द्रव्य. त्याच्या खाली लिहा गुण. संयुक्त समवाय. हा संयुक्त समवायाच्या पुढे गुण. खाली खाली चालू ना आपण आता. गुण अर्धविराम देऊन द्रव्यगत जाती. झालं. त्याच्या खालच्या ओळीत लिहा म्हणजे संयुक्त संवेद समवायाच्या पुढच्या ओळीत पुढं लक्षात आलं कुठे लिहायचं ते. लिहा गुणगत जाती. गुणगत जाती. त्याच्या खालच्या ओळीवर लिहा शब्द. त्याच्या खालच्या ओळीवर लिहा शब्दनिष्ठ जाती. त्याच्या खालच्या ओळीवर लिहा अभाव. झालं एवढं. आता ग्राहक. त्याच्या खाली लिहा चक्षु त्वक मन. चक्षु अर्धविराम त्वक अर्धविराम मन. बरोबर. त्याच्या खालच्या ओळीत लिहा पाची इंद्रिय लिहून टाका. मन बी लिहा. सहा इंद्रियाचं नाव लिहा अर्धविराम देऊन. लिहिलं काय लिहिलं लिहा. कोणकोणती इंद्रिय सांगा. चक्षु त्वक घ्राण रसना श्रोत्र मन. बरोबर. त्याच्या खालच्या ओळीवर पुन्हा तसंच लिहा सारे सारे. झालं. त्याच्या खालच्या ओळीवर लिहा श्रोत्र फक्त श्रोत्र. त्याच्या खालच्या ओळीवर पण लिहा काय श्रोत्र. आणि त्याच्या खालच्या ओळीवर सारी इंद्रिय लिहून टाका साहिबीन. झालं. चला आता ध्यान द्या. पहिली ओळ वाचू आपण. पहिल्या ओळीमध्ये विषय काय लिहिलाय. घटादी द्रव्य. घटादी द्रव्याचं ग्रहण कोणकोणत्या इंद्रियाने होणार. चक्षुने त्वक मन. मनाने आत्म्याचं ग्रहण होतं. आत्मा बी द्रव्य आहे. चक्षुने घटाधिकाचं त्वक इंद्रियाने सुद्धा घटाधिकाचं होतं. ध्यान द्या. तर ग्राहक कोण झाला चक्षु आहे की नाही. आणि विषय कोण आहे घटादी. पण चक्षुच्या द्वारे घटाधिकाचं ग्रहण करण्याकरिता सन्निकर्ष कोणता. कळलं. संयोग सन्निकर्षाने कशाचं प्रत्यक्ष होईल. द्रव्याचं आहे की नाही. कशाचं प्रत्यक्ष होईल. आलं लक्षात. नंबर 2 ची लाईन पहा. विषय आहे कोण. गुण किंवा द्रव्यगत जाती. द्रव्याच्या ठिकाणी राहणारी जाती. जसं गुण घेतलं. गुण म्हणजे कोण. रूप रस द्रव्याच्या ठिकाणी असणारे गुण सारे. समजा ध्यान द्या. घटाच्या ठिकाणी घटाचं रूप आहे की नाही. तर रूपाचं जेव्हा प्रत्यक्ष करायचं आहे आपल्याला कोणत्या इंद्रियाने. कोणतं एक इंद्रिय घ्या. ग्राहक कोण कोण सारी इंद्रिय सांगितले होते. तर एक घ्या. कोणतं चक्षु. चक्षुने घट रूपाचं प्रत्यक्ष करायचं आहे. तर कोणता सन्निकर्ष. संयुक्त समवाय. कारण चक्षु संयुक्त कोण झाला. घट. चक्षु संयुक्त घट. आणि त्या घटामध्ये रूपाचा समवाय. म्हणून चक्षुच्या द्वारे रूपाचं प्रत्यक्ष कोणत्या सन्निकर्षाने. संयुक्त समवाय. कळालं. तसंच कोणताही गुण असू द्या आहे की नाही. शब्द सोडून कोणताही गुण असू द्या संयुक्त समवाय सन्निकर्ष. बरोबर. बर जाऊ द्या. आता द्रव्यगत जाती. उदाहरण घटत्व जाती. घट झाला द्रव्य.
घटद्रव्य आहे ना, त्याच ठिकाणी राहणारी जाती घटत्व जातीचं सुद्धा जर प्रत्यक्ष करायचं असेल तर सन्निकर्ष संयुक्त समवाय. कसं उदाहरण? चक्षु संयुक्त घट आणि त्या घटामध्ये घटत्वाचा समवाय. घटत्वाचा समवाय आहे की नाही? लक्षात आलं एवढं? चला तिसऱ्या ओळीत जाऊया. गुणगत जाती सांगितली. आता गुण द्रव्य बी नाही घ्यायचं, गुण बी नाही घ्यायचं, गुणगत जाती, गुणाच्या ठिकाणी राहणारी जाती. उदाहरण काय? बरं, रसत्व तेवढीच एक जाती का? मग आपलं बोललेलं का बरं मागितलं? याचा अर्थ चुकला असा संशय आला. रसत्वही बरोबर आहे, रूपत्वही बरोबर आहे, पण आपलं उत्तर जर चुकीचं नाही आहे तर का माग घ्यावं? कळलं की नाही? हा, एवढा विचार करायला वेळ नसतो. चला, रूपत्वाचं प्रत्यक्ष करण्यासाठी इंद्रिय ग्राहक कोण? सारे आहे. उदाहरण घ्या, कोणतं? कोण? चक्षु. समजा चक्षुच्या द्वारे रूपत्वाचं ग्रहण करायचं आहे. सन्निकर्ष कोणता? संयुक्त समवेत समवाय. घटवा. चक्षु संयुक्त घट. घटामध्ये समवाय रूपाचा आणि रूपामध्ये समवाय रूपत्वाचा. मग संयुक्त समवेत समवाय. कळलं? चक्षु संयुक्त कोण? घट. घटामध्ये समवेत म्हणजे समवाय संबंधाने कोण? रूप. आणि रूपामध्ये समवाय संबंधाने रूप. चक्षुचा घटत्वाबरोबर रूपत्वाबरोबर संयुक्त समवेत समवाय. लक्षात आलं ना? चला पुढे. आता आपल्याला शब्दाचं प्रत्यक्ष करायचं आहे. विषय कोण आहे? शब्द. शब्दाचा प्रत्यक्ष कोणत्या इंद्रियाने होईल? फक्त श्रोत्र इंद्रियाने. श्रोत्र इंद्रियाने शब्दाचं प्रत्यक्ष करत असताना सन्निकर्ष कोणता? समवाय सन्निकर्ष. कारण श्रोत्र हे आकाश रूप आहे आणि आकाशाचा आणि शब्दाचा समवाय संबंध आहे. म्हणून श्रोत्र इंद्रियाने शब्दाचं प्रत्यक्ष होत असताना सन्निकर्ष कोणता? समवाय. शब्द बी गुण आहे, परंतु वर जे गुणाचं प्रत्यक्ष करताना सन्निकर्ष सांगितला होता कोणता? संयुक्त समवाय. शब्द सोडून बाकीच्या गुणा करता समजायचं. शब्दाला मात्र कोणता सन्निकर्ष आहे? समवाय. लागलं एवढं? चला पुढे. पुढे काय? आता शब्दनिष्ठ जाती. शब्द नाही घ्यायचा, शब्दाच्या ठिकाणी राहणारी शब्दत्व जाती. त्या शब्दत्व जातीचं जर प्रत्यक्ष करायचं असेल तर कोणत्या इंद्रियाने होईल? श्रोत्र इंद्रियाने. सन्निकर्ष कोणता? समवेत समवाय. लक्षात आलं जी? कसं? श्रोत्र इंद्रियाचा समवाय शब्दाबरोबर आणि शब्दाचा समवाय शब्दत्वाबरोबर. श्रोत्र इंद्रियाचा शब्दत्वाबरोबर समवेत समवाय. आलं लक्षात? चला पुढे. अभाव. अभावाचं प्रत्यक्ष सुद्धा कोणत्या इंद्रियाने होऊ शकतं? आहे की नाही? चक्षुनी सुद्धा रूपाचा अभाव, तो इंद्रियाने घटाधिकाचा स्पर्शाचा अभाव, श्रोत्राने शब्दाचा अभाव, रसनेंद्रियाने रसाचा अभाव, घ्राणेंद्रियाने गंधाचा अभाव कळतो, मनाने सुखाचा अभाव किंवा दुःखाचा अभाव कळतो की नाही? अभावाचे ग्राहक सारे झाले. परंतु इंद्रियांच्या द्वारे जेव्हा अभावाचं प्रत्यक्ष करायचं आहे तेव्हा सन्निकर्ष कोणता? विशेषण विशेष. कळलं जी? लागली पंक्ती. आता याचं खूप चिंतन करून घ्या. ठीक. आता याच्यावर आहे न्यायबोधिनी. आहे की नाही? हा. आता पुढचं जे मूळ आहे प्रत्यक्ष खंडामधले ते एकदम सरळच आहे. एवढं कळलं तुम्हाला लागून जाईल. वाचून घेऊ आपण. चला. चक्षुषा घट प्रत्यक्ष जनने संयोग सन्निकर्ष. पुढची पंक्ती कळाली का नाही? अर्थ कळाला का? काय अर्थ याचा? चक्षुच्या द्वारे घटाचा प्रत्यक्ष करण्याकरिता संयोग आहे की आता जे लिहून दिलं ते पाच. चला म्हणजे कळेल. पुढे घट रूप प्रत्यक्ष जनने. घट नाही घ्यायचा आता, घटाचं रूप म्हणजे गुण. घट रूप प्रत्यक्ष जनने संयुक्त समवाय सन्निकर्ष. बोला. चक्षु संयुक्ते घटे रूपस्य समवाया. चक्षु संयुक्त कोण झाला? घट. आणि त्या घटामध्ये रूपाचा समवाय. चला पुढे. रूपत्व सामान्य प्रत्यक्षे संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष.
चक्षुसंयुक्ते घटे रूपं समवेता चक्षुसंयुक्ते घटे रूपं समवेतं तत्र रूपत्वस्य समवायात्. तत्र रूपत्वस्य समवायात्. ध्यान द्या. रूपत्व सामान्य प्रत्यक्ष. सामान्य म्हणजे जाती. रूपत्व जातीचं प्रत्यक्ष करायचं आहे. 3 नंबरवर वहीवर काय लिहिलं होतं? 3 नंबरवर विषय गुणगत जाती आहे की नाही. मग रूपत्व जाती गुणगत जाती झाली की नाही. रूपत्व जाती म्हणजे गुणात राहणारी जाती आहे. मग रूपत्व सामान्य प्रत्यक्षे अर्थात गुणगत जातीचं प्रत्यक्ष करण्याकरिता सन्निकर्ष दिला. कोणता? संयुक्त समवेत समवाय. घटू राहिले. चक्षु संयुक्त कोण? घट. त्या घटामध्ये रूपम समवेतम आणि तत्र म्हणजे त्या रूपामध्ये रूपत्वाचा समवाय. चक्षु संयुक्त समवेत समवाय. कळलं? पुढे चला. श्रोत्रेण शब्द साक्षात्कारे समवाय सन्निकर्षः. श्रोत्रेण शब्द साक्षात्कारे समवायः सन्निकर्षः. कर्णविवर्वर्ति आकाशस्य श्रोत्रत्वात्. कर्णविवर्वर्ति आकाशस्य श्रोत्रत्वात्. शब्दस्य आकाशगुणत्वात्. शब्दस्य आकाशगुणत्वात्. गुणगुणिनोश्च समवायात्. गुणगुणिनोश्च समवायात्. ध्यान द्या. श्रोत्रेण आहे की नाही. चौथी ओळ वहीवर लिहिली होते. श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे शब्दाचं प्रत्यक्ष करण्याकरिता सन्निकर्ष कोणता? समवाय. कसं काय? तर कर्णविवर्वर्ती. कर्ण म्हणजे कानाचा चापा. त्यामध्ये आलेला जो आकाशाचा भाग त्यालाच म्हणतात श्रोत्र. त्याचं नाव काय आहे? श्रोत्र. म्हणजे आकाशच श्रोत्र आहे. उपाधी. कर्णविवर्वर्ती जे आकाश आहे त्याचं नाव काय आहे? आकाशच नपनते. आणि आकाशाचा आणि शब्दाचा कोणता संबंध असतो? मग तेच दिले आहे. कर्णविवर्वर्ती आकाशस्य श्रोत्रत्वात्. शब्दस्य आकाश गुणत्वात्. आणि शब्द आकाशाचा काय आहे? आणि गुणगुणीचा समवाय. म्हणून श्रोत्र इंद्रियाचा म्हणजेच आकाशाचा शब्दाबरोबर कोणता सन्निकर्ष? सन्निकर्ष. कळलं? पुढे चला. शब्दत्व साक्षात्कारे संवेद समवाय सन्निकर्षः. शब्दत्व साक्षात्कारे समवेत समवायः सन्निकर्षः. श्रोत्र समवेते शब्दे शब्दत्वस्य समवायात्. श्रोत्र समवेते शब्दे शब्दत्वस्य समवायात्. ठीक. आता शब्दत्वाचं प्रत्यक्ष करायचं आहे. शब्दाचं नाही. शब्दाच्या ठिकाणी राहणारी शब्दत्व जाती. शब्दत्वाचं प्रत्यक्ष करण्याकरिता कोणता सन्निकर्ष? समवेत समवेत समवाय. कसं? श्रोत्राचा समवाय शब्दाबरोबर आणि शब्दाचा समवाय शब्दत्वाबरोबर. तेच दिलंय. श्रोत्र समवेते शब्दे शब्दत्व असे समवाय. पंक्ती लागली सर्वांना. चला पुढे. अभाव प्रत्यक्षे विशेषण विशेष्य भाव सन्निकर्षः. भाव प्रत्यक्ष विशेषण विशेष्य भाव सन्निकर्षः. घटाभाववत् भूतलम् इत्यत्र. घटाभाववत् भूतलम् इत्यत्र. चक्षुसंयुक्ते भूतले. चक्षुसंयुक्ते भूतले. घटाभावस्य विशेषणत्वात्. घटाभावस्य विशेषणत्वात्. ठीक. अभाव प्रत्यक्ष. अभावाचं प्रत्यक्ष करण्याकरिता सन्निकर्ष आहे कोणता? विशेषण विशेष भाव. बरोबर. कसं घटवतात? उदाहरण दिले आहे. घटाभाववत् भूतलम. काय उदाहरण आहे? घटाभाववत् भूतलम्. घटाच्या अभावालं भूतलम्. इत्यत्र. चक्षुसंयुक्त कोण झालं? भूतल. चक्षुसंयुक्त कोण? भूतल. आणि त्या भूतलाच्या ठिकाणी विशेषण आहे कोण? घटाभाव. विशेषणता कुठे गेली? घटाभावाच्या. म्हणून चक्षु संयुक्त विशेषणता कोणता सन्निकर्ष? चक्षु संयुक्त भूतल. त्याच्या ठिकाणी विशेषणता. सन्निकर्ष बनला कोणता? चक्षु संयुक्त विशेषणता. बोला. चक्षु संयुक्त विशेषणता. ठीक आहे. त्यालाच विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष असं म्हटलेलं आहे. ठीक आहे ना. त्याचं स्पष्टीकरण पुन्हा होईल. लक्षात आलं एवढं? थोडक्यात अभावाचं प्रत्यक्ष होत असताना कोणता सन्निकर्ष? विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष. झालं जी. पुढे काय आहे? एवं सन्निकर्ष षट्कजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. बोला. एवं सन्निकर्ष षट्कजन्यं ज्ञानं प्रत्यक्षम्. अशा रीतीने सन्निकर्ष षटक म्हणजे 6 सन्निकर्ष त्याच्यापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान त्याला म्हणतात काय? प्रत्यक्ष.
तत्करणम इंद्रियम तत्करणम् इन्द्रियम् तस्मात् इंद्रियम प्रत्यक्ष प्रमाणम इति सिद्धम तस्मात् इन्द्रियं प्रत्यक्ष प्रमाणम् इति सिद्धम् प्रत्यक्षम व्याख्यातम. प्रत्यक्षं व्याख्यातम्. बघा, एवं सन्निकर्ष षटकजन्य ज्ञान प्रत्यक्षम, अशा रीतीने 6 प्रकारचे सन्निकर्ष आहे, त्याच्यापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान त्याला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. तत्करणम. प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान करणम, प्रत्यक्ष ज्ञानाचं करण कोण? इंद्रिय. इंद्रिय आहेत. आणि म्हणून तस्मात इंद्रियम प्रत्यक्ष प्रमाणम आहे की नाही? इंद्रिय काय आहे? प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रमाणम इति सिद्धम, ही गोष्ट सिद्ध झाली. प्रत्यक्षम व्याख्यातम, मूळ मधलं प्रत्यक्ष खंड समाप्त झाला. आता याच्यावर सन्निकर्षावर आहे की नाही थोडी थोडी न्यायबोधिनी आहे, त्याचा विचार आपण उद्या करू. 1 दिवसात होऊन जाईल. ठीक आहे ना? का लिहून दिलेल्या विषयी तुम्ही चिंतन केलं म्हणजे काहीच अवघड नाहीये. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.